आज मी आंबा खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे. तर त्यासाठी मी 1 वाटीभर आंब्याचा गर घेतला आहे, 1 वाटी खोबरं घेतलं आहे आणि रवा घेतला आहे जाड, पिठी साखर घेतले आणि इथं दूध पावडर 3 चमचे घेतलेले इथं आणि बदाम घेतले, वेलची घेतली. आता कढई तापायला ठेवले. तर पहिलं थोडंसं खोबरं भाजून घेऊ. हलकंसं जरा भाजून घ्यायचं, थोडं त्याचं पाणी थोडंसं आटण्यासाठी. पाणी असतंय ना वल्ल्या नारळामध्ये, म्हणून थोडंसं भाजून घ्यायचं. असं जरा चांगलं जरा असं हलवीत राहायचं, म्हणजे मग असं सुकत सुकत जातं आहे त्याच्यातलं पाणी आणि सुकून घ्यायचं. लय लालसर नाही करायचं, थोडंसं कसं कलर त्याचा चेंज करायचा. हे बघा असं हलकासा कलर चेंज झालेला आहे. आता मी याला एका प्लेटीमध्ये काढून घेते. आता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा घी टाकून घेते. घीला चांगलं हलवून घेऊ आणि त्याच्यामध्ये थोडे हे बदाम थोडे गरम करून घेऊ. बदाम भाजलेले आहेत, मी काढून घेतले. आता त्याच्यामध्ये रवा टाकून भाजून घेऊ. रवा चांगला असा लालसर होतपर्यंत भाजायचा. जाडच रवा घेतलाय मी, म्हणजे त्याने चांगले असे लाडू होतात. हे बघा असं हलकासा कलर चेंज झालेला आहे त्याचा. अजून थोडं भाजायला पाहिजे त्याला, म्हणजे मग व्यवस्थित होईल तो. चांगला रवा भाजला ना का मग कच्चा सारखा असा लागत नाही, नाहीतर मग तो कच्चा कच्चा लागतो खाताना. कसं लाल झालेलं आहे. अजून थोडा भाजून घेऊ त्याला. हे बघा असा कलर चेंज झालेला आहे, चांगलं भाजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना खोबरं टाकून घेऊ. आता याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे मी. आता हा आंब्याचा गर काढलेला आहे ना, हा त्याच्यामध्ये टाकू आणि चांगलं असं त्याला मिक्स करून घेऊ. हे बघा असं चांगलं मिक्स करायचं त्याला. आता त्याच्यामध्ये दूध पावडर टाकते. दूध पावडर चांगली मिक्स करून घेऊ आणि हे दूध घेतले मी वाटीभर, हे दूध त्याच्यामध्ये ओतते आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. म्हणजे चांगला रवा शिजून निघतो आणि सगळ्याचा एक जीव होतो असा, आणि पूर्ण असं मोकळं फडफडीत करून घ्यायचं. हलवून हलवून हे बघा असं चांगला एक जीव करायचा त्याचा. आता ही वेलची पुढे ही पण त्याच्यात टाकून घेते. हे बघा असं मोकळं झालेले. आता मी गॅस बंद करते आणि याला थंड करायला ठेवते आणि मग नंतर थंड थोडा होऊन द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आणि मग चांगलं असं हलवून घ्यायचं आणि मग लाडू बांधायचे. आता गॅस बंद केलाय मी
आणि वरून झाकण ठेवते त्याच्यावरती. आता थंड झालेले, आता त्याच्यामध्ये ना ही पिठी साखर टाकून घेऊ. अशी पाहिजे तेवढी टाकायची आणि असं हलवून घ्यायचं. थंड झाला ना का मग पिठी साखर टाकायची, म्हणजे मग तिचं पाणी होतं नाही. आणि हे बदाम राहिले होते, हे बदाम त्याच्यामध्ये टाकू. असं चांगलं असं हलवून घ्यायचं. मोकळा झालाय. आपल्याला जेवढी साखर पाहिजे तेवढी टाकायची. गोड पाहिजे तर गोड अजून टाकायची. आम्ही जास्त गोड खात नाही, मी कमीच टाकते. हे बघा, आता पिठी साखर टाकून झालेली. आता मी लाडू वळून घेते. हे बघा, आणि हा वल्ल खोबरे त्याला त्याच्यामध्ये हे करायचं, असं बुडवून घ्यायचं. हे बघा, असं मस्त असं गोड झालेले. तर काजू, बदाम, दूध पावडर, छान एकदम सुंदर असे खायला दूध पावडरने चवदार लागतात. तयारच आपले आंबा खोबऱ्याचे लाडू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.